या ठिकाणी उपस्थित असलेल्या तमाम तुम्हावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्ही घ्याल ते धोरण, तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही जो काही निर्णय घ्याल, कारण आज तागायत 1985 पासून आज तागायत तुम्ही या तालुक्याच्या हिताची भूमिका घेऊन राजकारण समाजकारण केलेलं आहे. तुम्ही कधीही तुमच्या कुटुंबाच्या हिताची भूमिका घेतलेली नाही. तुम्ही तालुक्यातल्या सर्वसामान्याच्या कुटुंबाची हिताची भूमिका घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं राजकीय जीवनात कार्यरत राहिला. आज वास्तविक पाहता एक या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर विचार करत असताना आपण पाहतोय तालुक्यातली परिस्थिती कशी आहे. अत्यंत पोषक असं वातावरण आहे. कर्म धर्म संयोगानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांचा पराभव त्यांच्या हाताने लिहून ठेवलेला आहे. फक्त आता आपण जागृतपणानं, आता राजाभाऊ काकडे म्हणले तसं, रात्र वैऱ्याची नाही, दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. अत्यंत जागृत राहणं गरजेचं आहे. कोणतीही चूक आपल्याकडून होता कामा नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी काम करत असताना सोपल साहेबांनी जे जे काही काम केलं ते सर्व तालुक्यातल्या आबालवृद्धांना माहीत आहे. मग शिक्षण क्षेत्रातला असेल, सहकारातला असेल, उद्योगातला असेल. आज सोपल साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहरामध्ये 3 औद्योगिक वसाहती आहे. MIDCची पायाभरणी सोपल साहेबांनी केली. 3 औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 3000 कारखाने आहेत. सुमारे 15,000 तरुणांना त्या ठिकाणी हाताला काम मिळालंय. शिक्षण संस्थांचं म्हणाल तर गावोगावी शिक्षण संस्था त्या ठिकाणी स्थापन करून शिक्षण सम्राट उभे करण्याचं काम सोपल साहेबांनी केलं. त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये 14, 15, 20, 25 लोकांना रोजगार मिळाला. अशा अनेक, मग सहकारी संस्थांमधल्या DCC बँकेतल्या नोकर असतील, विविध कार्यकारी सोसायटीची त्या ठिकाणी सेक्रेटरी असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सोपल साहेबांनी लोकांच्या चुली पेटवण्याचं काम. या उलट विरोधकांकडून जे काम होतंय, या सगळ्या पार्श्वभूमीवर येणारी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या भविष्याचा, तालुक्याच्या भवितव्याचा निकाल त्या ठिकाणी जर आपल्याला घ्यायचा असेल तर सोपल साहेब विधानसभेत जाणं गरजेचं आहे. याच मंगल कार्यालयामध्ये, याच मोर्या फंक्शन हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी म्हणलं होतं की ओमदादांना मिळालेला लीड हे सोपल साहेबांचं विधानसभेचं आपलं ऍडव्हान्स बुकिंग असेल. आणि निश्चितपणानं तुम्ही केलं, निश्चितपणानं ऍडव्हान्स बुकिंग केलंय. आता खऱ्या अर्थानं आपल्याला सोपल साहेबांना विधानसभेत पाठवायचं आहे. विधानसभेत पाठवत असताना अत्यंत संयमानं या सगळ्या प्रक्रियेत सामोरं जायचं आहे. निवडणुकीची रणनीती काय असेल, निवडणुकीमध्ये काय पद्धतीनं आपण पुढे जायचंय, हे सगळं करत असताना निवडणुकीतला एक मोठा फॅक्टर आहे सोशल मीडिया. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की सोपल साहेब हे सुसंस्कारी आणि संस्कारी नेते आहेत. त्या ठिकाणी सुशिक्षित आहेत. कुठल्याही पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्याकडून चुकीचं, विरोधकाच्या बाबतीत सुद्धा चुकीचं काही लिहिलं जाणार नाही, कुठली पोस्ट होणार नाही, कुठली कमेंट होणार नाही याची काळजी घ्या. राहिला प्रश्न त्यांच्याकडून जर काय होत असेल तर पहिल्यांदा आपल्याला कायद्यानं त्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागेल आणि नाहीतर मग शेवटी जशाच तसं उत्तर द्यावं लागेल. ती उत्तर देण्याची तयारी आपण ठेवावी लागेल. आजचंच उदाहरण तुम्हाला सांगतो. आज श्रीमंत तात्या थोरात नावाचे आपले सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर 307 सारखा गंभीर खोटा गुन्हा दाखल झाला. सोपल साहेबांना समजलं, युवराज बापू, मी, सोपल साहेब, विकास जाधव, गणेश नाना जाधव, राजाभाऊ चव्हाण, मकरंद मालक, सगळी माणसं तालुका पोलीस स्टेशनला जाऊन ठिया मांडला. आम्ही काय प्रकार चाललाय या ठिकाणी. श्रीमंताच्या थोरात त्या ठिकाणी नसताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. भविष्यात अशीच घटना कुठेही घडली तर सोपल साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना शब्द दिला, मी पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडून बसेल. भविष्यातला कुठलाही एक गुन्हा असेल तो पहिल्यांदा दिलीप सोपल आरोपी असेल आणि मग तुम्ही असाल. काळजी करायचं कारण नाही. खोट्या गुन्ह्याला भीक घालायची नाही, जशाच तसं उत्तर द्यायची तयारी ठेवायची. आणि भीती म्हणजे काय असतो, देणाऱ्याला भेडसवलं जातं, न देणाऱ्याच्या नादी लागलं जात नाही. त्यामुळे कुणीही भिवू नका, निर्भय राहा, निर्भीड राहा, कारण शेवटी पाप पुण्याचा विषय आहे. विरोधकाच्या हातून जे काही पाप होतंय ते पाप त्यांच्या समर्थनावर ज्यांनी काम केलंय त्या लोकांना त्याची जाणीव झाली आहे आणि ते म्हणतायत की या पापातून आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आता सोपल साहेबांना निवडून द्यायचंय. कोण म्हणतायत? त्यांना निवडून आणणारे लोक म्हणतायत. त्यामुळे आपण तर पुण्यवानच आहोत. आपण सोपल साहेबांना निवडून दिलं म्हणजे सोपल साहेबांच्या हातून घडलेलं पुण्य त्याच्यात आपण भागीदार आहोतच. कारण सोपल साहेब पाप करणारा माणूस नाही, सोपल साहेब पुण्य करणारा माणूस.
म्हणून करता माझं तुम्हाला आव्हान आहे की येणारी निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे, परंतु गाफील राहून चालणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यासोबत सामान्य जनता आपल्यासोबत आहे, त्याचबरोबर विरोधक सुद्धा आपल्यासोबत आहे. विरोधकांसोबत गर्दी दिसेल, विरोधकांसोबत माणसं दिसतील, परंतु त्या माणसाची सगळीच माणसं त्यांना मतं टाकणारी नाही. कारण प्रत्येकाच्या खिशाला लागलेली झळ, प्रत्येकाला घेतलेला चिमटा आणि प्रत्येकाला बसलेली झळ पाहता कुणीही आज मनापासून त्यांच्यासोबत नाही, एवढं ठामपूर्वक या ठिकाणी सांगतो. कारण त्याशिवाय 55,000चा लीड तालुक्यातनं मिळाला नसता. काय होतं आपल्याकडे लोकसभा निवडणूक? लोकसभा निवडणुकीत आपली एकजूट होती महाविकास आघाडीची, नेतृत्व होतं सुपल साहेबांचं, विश्वास भाऊंचं, त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांचं, आणि ह्या जोरावर पुण्याने सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली. समोरच्याकडून धनदांडगे प्रयोग झाले, काय काय प्रयोग झाले आपण माहिती आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील आपण जिंकलो, आणि आपलं हे जिंकणं इतकं महत्वाचं होतं की येणाऱ्या काळात आपल्याला जर सुजलाम सुफलाम तालुका पाहायचा असेल, आपल्याला जर भीती आणि दहशत मुक्त तालुका पाहायचा असेल, आपल्याला जर शांततामय जीवन जगणारा बार्शी तालुका पाहायचा असेल, तुमच्या माझ्यातल्या तरुण कार्यकर्त्यांना व्यसनाधीन न होता रोजगाराच्या संधी मिळवायच्या असतील तर सुपल साहेबांशिवाय पर्याय नाही, एवढंच डोक्यात पक्की गुणगाड बांधा. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे की इथून काय घेऊन जाणार आहात तुम्ही? इथून एकच विचार घेऊन जावा, सकारात्मक बोला, पॉझिटिव्ह बोला, आपल्याच नेतृत्वाबद्दल, आपल्याच कार्यकर्त्यांबद्दल पॉझिटिव्ह बोला. नक्की निश्चितपणानं या पॉझिटिव्ह बोलण्यानं एकही माणूस आपल्यातला खचणार नाही, बुजणार नाही, त्या ठिकाणी थांबणार नाही. थांबणाराला पळवा, पळणाराला आणखीन जोरात पळवा, आणि येणारी निवडणूक जिंका. जिंकण्यासाठी सर्वजण आपण सक्षम आहोत. त्या ठिकाणी या निवडणुकीचं तंत्र आज आता आपण सुपल साहेबांना शिकवणे इतकंच मोठे नाही. 1985 पासून ते लढत आहेत. यापूर्वी त्यांनी 2 निवडणुकांमध्ये उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काम केले. अशा पद्धतीने अनेक निवडणुकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते 1985 मध्ये लढवलेली निवडणुकी त्यांना माहिती आहे, आणि 2024 मध्ये लढवायची निवडणूक देखील त्यांना माहिती आहे. तंत्रज्ञानात बदल झालाय, सगळ्या गोष्टीतला झालेला बदल, निवडणुकीचे आयाम बदलले, पण सुपल साहेबांनी त्या ठिकाणी स्वतःतला आत्मविश्वास त्या ठिकाणी इतका पक्का ठेवलाय की तो आपल्याला जिंकून देणार आहे, आणि आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. एवढंच बोलतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर वैराग भागाचा धन्यवाद सन्माननीय मतदान मालक निंबाळकर यांना विनंती की आपण आपल्या स्टाईलमध्ये या ठिकाणी आजच्या या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गुंड, तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय सुपल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण दोस्तांनो, आतापर्यंत सर्वांनी आपले विचार मांडले की विधानसभा लढवत असताना कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं, आणि ते काम करत असताना ज्या काय अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर मात कशी करायची. कारण तुमच्याकडनं माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा आहे, परंतु ते आत्ताच काय ते जास्त बोलायचं नाही. ज्यावेळेस इलेक्शन लागेल, पुढून काय आल्यानंतर आपण बोलू. कारण एकदाच बोलल्यानंतर पुन्हा त्याची तलब झाली नाही कोणाची. आणि माझ्या वैराग भागातील 72 मतदारांनी वैराग भागाचा हाबडा काय असतो ही यावेळेस लोकसभेला दाखवून दिला आहे. त्यामुळं आदरणीय साहेबांनी आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणाच्या खिशाला चाट लागू दिली नाही. सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना कधी कोणाला त्रास होऊ दिला नाही, कधी गुंडगिरी केली नाही, कधी दहशत निर्माण केली नाही. परंतु या 5 वर्षाच्या काळात आपण बघत असताना त्या समोरचा लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात किरकोळ
बावकी जरी बांधलं झालं तरी तिथं लक्ष घालून गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती ही मागील 5 वर्षात आपण बघितली. प्रत्येकाला त्रास झालाय, परंतु तो त्रास आपण सर्वांनी 5 वर्ष सहन केलाय. आता फक्त 1 महिना राहिलाय आणि घाबरू नका. घाबरण्याला ती घाबरते, त्याला भिवून कुणीच राहायचं नाही. शहरातल्या सर्व माझा साहेबांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, शहरात फार मोठी टीम आहे साहेबांची, परंतु दबून तुम्ही राहू नका. कारण मतदार आपल्या पाठीमागे आहे आणि ते मतदार ह्या वेळेस आदरणीय साहेबांना निवडून त्याच्यावर राहणार नाही. आज आता मगाशी नागेशांनी किस्सा सांगितला की काल परवा देवीच्या ह्याच्यात काहीतरी तक्रार झाल्या, श्रीमंतांच्या बंगल्यावर मिटिंगला असताना त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल केला. आणि ते समजल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबांसहित सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन बसल्यानंतर तो मोठा गुन्हा दाखल केला. त्याच्या बाबतीत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की इथून पुढच्या काळात जर मोठा गुन्हा कोणावर दाखल झाला तर आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. पण ते साहेबांनी आता मनावर घेतलेलं आहे. पहिलं बी होतं, परंतु जर प्रत्येक कार्यकर्त्याला जर त्रास झाला तर त्या ठिकाणी स्वतः साहेब सुधीर भाऊ असतील, योगेश मालक असतील, त्या ठिकाणी हजर जातील याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी. कारण सर्वांनी सांगितलं की आपल्याला नम्रपणाने जायचंय, नम्रपणाने जायचंय, पण पुढचं नागवं झालं की आपल्याला बी त्याला नागवावं लागते. कारण लय बी साम 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 म्हणून आपल्याला थोडा दंड बी द्यावा लागतो, त्याच्याशिवाय चालतच नाही. कारण तरुण पिढी आज तुमच्याबरोबरची माणसं वयस्कर माणसांना ते बरोबर आहे, पण तरुण पिढी जी आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी त्रास होत असताना त्यावेळेस आपण शांतही बसलं नाही पाहिजे, जशाच त्याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मी आज साहेबांना विनंती करतो. आणि आपण हे इलेक्शन लढत असताना इलेक्शन जिंकणार तर आहोतच, परंतु साहेबांना माझी विनंती आहे की इलेक्शन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी या 5 वर्षात कार्यकर्त्यांना त्रास झाला त्याचा बदला घेतल्याशिवाय आपण राहिलेला आहे. कारण एवढा त्रास कार्यकर्त्यांना झालाय, त्या त्रासाला बदला आपण घेतला पाहिजे. कारण तुमची भूमिका फार बवळातीच आहे. ज्यावेळेस आपण म्हणता जाऊ दे, आपली प्रवृत्ती तशी नाही, आपण सांभाळून घेतलं पाहिजे, पण तीच माणसं पण आपल्या लोकांनी करते. त्यामुळं जशा तसं वागा, ज्यांच्या म्हणून त्रास झाला, जी सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना आपण त्रास द्यायचा नाही, तर ज्या लोकांनी त्रास केलाय त्या माणसाला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. आणि आपण त्या पद्धतीनं इथून पुढचं काम करताल अशी अपेक्षा बाळगतो. जास्त काय बोलत नाही, एवढंच बोलतो आणि माझं संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण अतिशय आतुरतेनं वाट पाहता ते आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व